आणि आता उर्वरित घडामोडी। आसाममधील गुवाहाटी इथल्या एका प्लास्टिक कारखान्यामध्ये भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली। गुजरातमधील वडोदरा इथे ट्रकला कंटेनरने मागून धडक दिली। भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा मृत्यू झाला। गुजरातमधल्या अमरोलीमध्ये शिकारीच्या शोधात असलेला एक सिंह अचानक रस्त्यावर आला। त्याला पाहून वाहतूक रोखण्यात आली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। गुजरातमधील भावनगरमध्ये समुद्रात पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याकरता रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। बोटीनं हजीरा फेरीला जात असताना हा अपघात झाला असल्याचं दिसतंय। उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये दारूची दुकानं बंद करण्याकरता महिलांनी मोर्चा काढला। लाठ्याकाठ्या घेऊन या महिला रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये मुसळधार बर्फवृष्टी झाली। त्यामुळे समस्या निर्माण झाली। बर्फवृष्टीमुळे सिंथान राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीकरता बंद करण्यात आला। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली। कुपवाडाच्या माछिल या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली। स्थानिकांचा पर्यटकांनी बर्फवृष्टीचा आनंद घेतला। हिमाचल प्रदेशमध्ये चांगलाच गारठा वाढलाय। स्पितीमध्येही तुफान बर्फवृष्टी झाली आहे। अटल टनल रोहतांग पास या परिसरात झालेल्या बर्फवृष्टीमुळे वाहतुकीला काही प्रमाणात फटका बसला। हिमाचल प्रदेशमध्ये बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। शिमल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलीच बर्फवृष्टी होते। या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला। हिमाचल प्रदेशच्या मनाली भागात तुफान बर्फवृष्टी झाली आहे। डिसेंबरच्या सुरुवातीला चांगली बर्फवृष्टी झाल्याने पर्यटकांमध्ये आनंद आहे। भुवनेश्वरमध्ये 2 दिवसाचा डॉग शो आयोजित करण्यात आला होता। या डॉग शोला स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती। या डॉग शोचा चिमुकल्यांनीही आनंद घेतला। कॅनडामध्ये पंजाबमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली। घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2चा बॉक्स ऑफिसवर धमाका सुरू आहे। 3 दिवसात चित्रपटानं आपलं बजेट वसूल केलेलं आहे। जगभरात पुष्पानं 500 कोटींचा आकडा पार केलेला आहे। या सगळ्या वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। आज महत्त्वाचा दिवस आहे। विशेष अधिवेशनाचा शेवटचा 3रा दिवस आहे। काय अजून घडामोडी आहेत, काय अपडेट आहे, सगळं सविस्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे। पुढच्या बुलेटिनमध्ये आपल्यासोबत असेल माझी सहकारी श्वेता। सुवर्ण, धन्यवाद। आणि असे अपडेट सर्वात आधी न्यूज 18 लोकमतवरती आपल्या प्रेक्षकांना आपण देत राहूच। पुढच्या बुलेटिनकडे वळूया, त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा।